मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। कोस्टल रोडवरील पॅचवर्कमुळे आता मुंबई पालिकेवर टीकेची झोड। पालिकेकडून कोस्टल रोडच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पालिकेला जाग। पुणे पालिका परिसरामध्ये जीपीएस आजाराच्या 2 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। शहरातील एकूण रुग्णसंख्या 215 वर। खबरदारी म्हणून महानगरपालिकेकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता मोहीम। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी लवकरच काही महिन्यांमध्ये सुमारे 2000 घरांसाठी लॉटरी काढणार। ठाण्यातील चितळसरमध्ये सर्वाधिक 1173 घरांचा समावेश। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचं तापमान 37 अंशांवर। पुढील काही दिवस तापमान पुढेच राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। बीकेसीमध्ये लवकरच रुग्णालय। भूखंडासाठी ज्युपिटर फोर्टिस रुग्णालयांच्या निविद्यात एमएमआरडीएला आता 2974 कोटी मिळण्याची शक्यता आहे, तर तिजोरीमध्ये आणखी किमान 656 कोटी रुपयांची भर पडणार आहे। मूर्तिकारांना 1 मार्चपासून मागणीनुसार शाडूची माती मिळणार आहे आणि पीओपी बंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिकेचा हा निर्धार। मूर्तिकारांना शाडूची माती कमी पडू नये याची पालिका काळजी घेणार आहे। महापालिकेच्या या सूचना आहेत। मुंबईच्या आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोमध्ये आता 4 महिन्यात केवळ 26,63,000 जणांचा प्रवास आणि प्रवासी संख्या वाढवण्याचं एमएमआरडीए समोर आव्हान आहे। पिंपरीतील 58 आरओ प्रकल्पांवर आता कडक नियमावली। महानगरपालिकेनं दिलेल्या अटी, शर्ती आणि नियमांचं पालन करून अधिकृत परवानगी घेऊनच आता प्रकल्प सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुण्यामधील तळेगाव नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नालेसफाई। पावसाळ्यापूर्वीच साफसफाईची मोहीम सुरू झालेली आहे।